लाडकी बहीण योजनेसंदर्भातील राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर। आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। जर तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता जमा झाला असून तुम्ही जर जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण की राज्य सरकारने 5 ते 10 मिनिटांपूर्वी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण 3000 रुपयांची रक्कम पाहायला मिळणार आहे। यामध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये असतील आणि आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आता राज्य सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। सोबतच आता 6 बँकांची यादी जाहीर केली असून आता या 6 बँकेमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता सर्वात आधी जमा करण्यामध्ये येणार आहे। सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी एक टेन्शन वाढवणारी देखील बातमी समोर आली आहे। जर तुम्हाला आता जून महिन्याचा 12 हप्ता पाहिजे असेल, म्हणजेच की तुम्हाला जर आता लगेचच जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर याच्यासाठी तुम्हाला आता तात्काळ 2 महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत, अन्यथा तुम्ही जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। जर तुम्हाला आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळवायचे असतील तर याच्यासाठी तुम्हाला तात्काळ 2 महत्त्वाचे कामे करावी लागणार आहेत। आता हे 2 महत्त्वाचे कामे कोणते आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे। त्यातच आता राज्य सरकारने अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापोटी राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकूण आता 3000 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येणार आहे। यामध्ये आता कोणते जिल्हे आहेत ते देखील मी सांगणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः आता पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। आता हे 19 जिल्हे कोणते आहेत ते देखील सांगणार आहे। जर यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। तर आता सर्वात आधी कोणत्या 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूया। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी या ठिकाणी गडचिरोली असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर असेल, बीड असेल, सोलापूर असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। त्यानंतर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता सर्वात आधी म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे आता वाटप होणार आहे। त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली असेल, त्यानंतर सिंधुदुर्ग असेल या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे असतील आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा हप्ता हा वाटप करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकारची अजून एक महत्त्वाची सूचना पाहायला मिळत आहे ती आपण पाहणारच आहोत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जर आता 12वा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्यावी लागणार आहेत, कारण की आता राज्य सरकारने एक अर्जंट सूचना या ठिकाणी जाहीर केली आहे। आता कोणते 2 महत्त्वाचे कामे केली तरच जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत। सोबतच जून महिन्याचा 12वा हप्ता
एक्झॅक्ट किती वाजता आणि केव्हा बँक खात्यावरती जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। त्याकरिता फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता सर्वात आधी कोणत्या 6 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यामध्ये येणार आहे ते देखील सांगत आहे। आता लक्षपूर्वक ऐका। आता यामध्ये पहिली महत्त्वाची बँक म्हणजे SBI म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता सर्वात आधी जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे आता 1500 रुपये जमा होणार आहेत। जर तुमचं देखील बँक अकाउंट SBI बँकेमध्ये असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बँक ICICI असेल, या देखील बँकेमध्ये आता हप्ता सर्वात आधी जमा होत आहे। तिसरी बँक HDFC बँक असेल, त्यानंतर चौथी बँक IDBI असेल, त्यानंतर पाचवी बँक या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता बँक ऑफ महाराष्ट्र असेल, या देखील बँकेमध्ये हप्त्याची रक्कम सर्वात आधी जमा होणार आहे। आणि 6वी आणि महत्त्वाची बँक म्हणजे पोस्ट बँकेमध्ये देखील आता सर्वात आधी जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे, म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे। म्हणजेच की तुम्हाला ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता मिळत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा देखील 830 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। मात्र याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे। आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला 3 हप्ते मिळणार आहेत। यामध्ये पहिला हप्ता 830 रुपये, दुसरा हप्ता 830 रुपये आणि तिसरा देखील हप्ता 830 रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता जिल्हे बँक तर आपण पाहिलेच आहे। त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बँक म्हणजेच की अपडेट म्हणजे या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला। लाडक्या बहिणींची आता टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर येत आहे आणि अनेक म्हणजेच की बऱ्याच लाडक्या बहिणींना आता हप्ता हा मिळणार नाही। याचे मुख्य कारण म्हणजे 2 कामे आता तुम्हाला करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्ही देखील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता। कारण की आता लाडकी बहीण योजनेची पुन्हा एकदा राज्य सरकार पडताळणी करत असल्यामुळे जर तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता मिळवायचा असेल तर याच्यासाठी 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता तात्काळ KYC करून घ्यावी लागणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे आता तुम्हाला KYC करून घ्यावी लागणार आहे। तुम्ही जर KYC केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। म्हणजेच की 2 महत्त्वाचे कामे जर केलेली नसतील तर तात्काळ करून घ्या, जर केलेले असतील तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता महत्त्वाची बातमी म्हणजे जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। फक्त आता स्क्रीनवरती पाहत चला। आता लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी राज्य सरकारने तब्बल 36,000 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केली आहे। आता 21 ते 65 वयोगटातील पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात असतात। त्या अंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 11 हप्ते जमा झाले आहेत। म्हणजेच की मे महिन्याचे आता पैसे जमा झाले आहेत मे महिन्याचे, आणि आता जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। साधारणतः आता जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापोटी तब्बल 3000 कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे असतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की 2 ते 3 टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। सोबतच 6 बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे आणि राहिलेल्या बँकेमध्ये म्हणजेच की बाकीच्या बँकेमध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये हप्त्याचे वाटप होणार आहे। प्रामुख्याने पहिल्या टप्प्यामध्ये 6 बँकेमध्ये हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती आता पाहू शकता
आता लाडकी बहीण योजनेचा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच की या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता। आता लवकरच 1,500 रुपये येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, आता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 20 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावी लागणार आहेत। पहिलं म्हणजे KYC असेल, त्यानंतर दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असेल। हे 2 महत्त्वाचे कामे तुम्ही बँकेमध्ये जाऊन करू शकता, आधार सेंटरवरती जाऊन करू शकता किंवा घर बसल्या देखील करू शकता। अन्यथा CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही हे 2 कामे करून घेऊ शकता। सोबतच गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता, गॅस एजन्सीमध्ये देखील जाऊन चौकशी करू शकता किंवा तुम्ही घर बसल्या देखील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करून गॅस सिलेंडर योजनेचा देखील लाभ घेऊ शकता। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। सोबतच अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।